शहरातील मंगलनाथ कॉलनी जी आहे, त्या कॉलनीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि रस्त्याची काही दुरावस्था आहे, ती दुरावस्था मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र ह्या रस्त्यावर दररोज ये जा करणाऱ्या जे काही या कॉलनीतील महिला ज्या आहेत, त्या कशा पद्धतीने त्रस्त आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. मी जिथं उभा आहे सध्याला चिखल आहे आणि हे जे आहे शहरातील उच्च प्रमुख सोसायटी म्हणून या नामांकित मंगलनाथ कॉलनीचा उल्लेख केला जातो. मात्र जवळपास 1 वर्षापासून ही जी काही कॉलनी आहे ती चिखलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथले जे काही सर्व महिला जे आहेत त्या महिलांना काय त्रास आहे, की जेणेकरून या ठिकाणी मुलांना जरी शाळेत सोडायचं जर झालं तर बऱ्याच महिला दुचाकीवर जाताना घसरून पडण्याचा देखील व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत. साधारणतः ही जी काय 1 वर्षापूर्वी ह्या महिला त्रास सहन करता, इथले प्रवासी सहन करतायत. ऍक्च्युली त्यांची जी काही व्यथा आहे हे तुम्हाला मी दाखवतोय आणि सध्याला मी चिखलामध्ये आणि चिखलात असताना या सर्व महिला आज त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेल्या आहेत. ताई, हे तुमची कॉलनी कोणती? हे सर्वप्रथम सांगा. मंगलनाथ कॉलनी. बरं, किती वर्षापासून राहताय तुम्ही? मला 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले. आता 25. ह्या रस्त्याने वागताना काय काय त्रास होतो? एक तर मी पहिल्यांदा पडले, वर्ष झाले हे काम असंच चालू आहे. पहिल्यांदा पडले मी खड्ड्यामध्ये, नाली दारात खोदून ठेवली आहे, त्याला काहीच केलं किती नव्हतं. वर्षापासून काम रखडलेलं? 1 वर्ष झाले. 1 वर्ष झालं. हा, बरं, कोणी का बोलत नाही? कोणी काही बोलतच नाहीत ना. सगळ्यांनी मिळून बोलायला पाहिजे, तर कोणीच बोलत नाही. असं होतंय ना, तू बोल मी बोल, तू बोल मी बोल, ह्याच्यातच सगळं चाललंय ना. शहराचं मतदान घ्यायचं त्यावेळेस सगळे येते मत द्या करायला. नंतर तर कोणी येऊ नाही पाहत नाही. हा, 1 वर्षापासून कोणी आलेच नाही. कोणीच नाही. आता 7 महिने झाले इलेक्शनला. अजून तर कोणीच आलं नाही. नगरसेवक कोण आहे तेही आले नाही. नगरसेवक सुद्धा माहित नाही. हा, सुचिताला 2दा-3दा फोन केले तरी तिचाही नाही अजून काही. कुणीच आले असताना. आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की 1 वर्षापासून आम्ही ह्या रस्त्याचा जे काही त्रास आहे तो खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी भोगतोय. माझ्यासोबत भांडेकर ताई देखील आहेत. ताई, या ठिकाणी दिग्गज लोकांनी ह्या रस्त्याचं उद्घाटन केलंय. परत कुणी आलाय काय रस्ता कसा आहे बघायला? नाही, कोणीच नाही आलं. कुणीच नाही आलं. सुरुवातीला मी स्वतः होते उद्घाटनाला. उद्घाटन झालं पण थोडस काहीतरी वाद म्हणून ते काम रखडलं. सगळा मटेरियल आणून पडलेलं असताना काम रखडलं. त्यानंतर निवडणुका झाल्या. आपले माननीय नगराध्यक्ष साहेब त्यांनी येऊन परत उद्घाटन केलं. 2 दिग्गजांच्या हस्ते या रोडचं उद्घाटन झालं. पण आज 1 वर्ष झालं हा रोड असाच आहे. नागरिकांची एवढी परेशानी होती या ठिकाणी. लहान मुलं आहेत शाळेचे, नालीचं काम नाही झालं व्यवस्थित, नळाचं काम नाही झालं आणि यांनी रोडचं काम चालू केलं. रोडचं काम चालू केलं तर 8 दिवसातून फक्त 2 दिवस काम होतं. तेही दुपारून येतात, जेवढं पाहिजे तेवढं एक थोडंसं केल्यासारखं करतात, निघून जातात. पाऊस पडल्यावर तर अक्षरशः आम्ही 8 दिवस घरात बंद होतो, का तर जाताच येत नव्हतं कसं. आणि मुरुमच्या नावाखाली सगळी काळी माती आणून टाकलेली. आता ही उद्या काळी माती आल्यानंतर रोड खचणार, परत खड्डे होणार, पावसाचं पाणी साठणार. म्हणजे इथं येऊन रोडचं काम कसं चालू हे पण पाहण्याला कोणी तयार नाही. आता नागरिकांची ह्या कॉलनीतून सगळ्यांची माझ्या मागे होती, आम्ही व्हिडिओ करतो, तुला टाकतो, तू टाक. पण मी म्हणले एकटीनं बोलून जमणार नाही. आपण सगळ्यांना हा त्रास आहे, आपण सगळ्या बोलू. आणि ह्या रोडची एवढी दुरावस्था आहे, तुम्ही बघत आहात. लहान मुलं भरपूर आहेत कॉलनीत, वयस्कर लोक आहेत, लहान मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे, लेडीजला बाहेर जाता येत नाही, 4 व्हीलरही निघत नाही, एवढी दुरावस्था झालेली आहे रोडची. आता इथले नगरसेवक असतील, कधी भेटीगाठीला आले? नाही, इलेक्शनच्या वेळेस हा प्रॉब्लेम इलेक्शनच्या वेळेस पाहिजे होता. म्हणजे ही अवस्था जर इलेक्शनच्या वेळेस झाली असती ना, मग कळालं असतं सगळ्यांना की कशा राहतात या कॉलनीत. सुचिता होके आणि राहुल लंगडे या कॉलनीचे नगरसेवक आहेत. या प्रभागी 4 चे. नाल्या पण निघले नाही, रोगराईचा काय प्रादुर्भाव? आता आम्ही 2 मिनिटे तर उभे आहेत, तर भरपूर मच्छर चावत आहेत. एवढा परेशानी आहे. तुम्ही बघा, उच्च शिक्षित आणि एक प्रतिष्ठित कॉलनी आहे माजलगावची मंगलनाथ कॉलनी, प्रतिष्ठित लोकांची, आणि या कॉलनीची रस्त्यांची ही दुरावस्था आहे. साहजिकच ह्या ताई होत्या, ताईने त्यांची वेदना जी आहे ती सांगितलेली आहे. बाकीचं ताई इथं सध्याला मच्छर, डास, मलेरिया वगैरे हे सगळं आता घाणीच्या साम्राज्यामध्ये तुम्ही राहताय. कुणाला काही सांगितलं नाही का नगरसेवकला आमच्या इकडे असं आहे काय? नाही ना, जवळजवळ 1 वर्ष होत आला. आता पंचमी आली. हो. पंचमीला आमचा इतका सुंदर रॅम्प होता, सगळा तोडला. जवळजवळ 15-20 1 महिना जवळजवळ त्यांनी काय बांधला नाही. 1 वर्ष होईल आता. आमच्या 3 मुली त्या रोज येतात, दारात खेळतात. खूप परेशानी होती, पण सहन करतो आम्ही. 1 वर्ष झालं. आता जवळजवळ एक पंचमीला 17 ऑगस्टला पंचमी येईल. आता गेल्या पंचमीला पाडल्यापासून आणखी काहीच सुधारणा झाली नाही.
जवळजवळ भावतान करतात घरापासून तर गडम हे सगळे त्यांच्या साईडनी तशाच नाल्या राहिल्या आहेत अर्धवट करतात थोडं येतात जवळजवळ आमच्याकडून 1600 रुपये घेतले त्यांनी सुरुवातीला नुसती पाईपलाईन एक साईड झाली जे नळ बसणाऱ्यांनी घर बसल्या हा सगळे आमचे 3दा आमचा साबळेचा नळ जवळजवळ फुटलाय आता काल जवळजवळ एकदा बस जेसीबीने फुटले जवळजवळ 3दा नीट केले तरी आम्ही 1600 रुपये भरून आमचा सगळं हे भांड्यावाल्याला वर चढता येत नाही धुण्यावाल्याला येत नाही खड्डे पेशंट आहेत आमच्याकडे सासऱ्याला उतरता येत नाही आम्ही धरून चढतो पुन्हा उतरतो ते आता पण गेले तर जवळजवळ रस्ता व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे ना आम्हाला खूप इच्छा आहे लवकरात लवकर होईल याची पण तर काय शक्यता दिसत नाही VIP नुसतं मंगलनाथ कॉलनी म्हणते ना देते सोडून देते महिला खूप त्रासलेल्या आहेत महिलांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे की आता नगरसेवक आम्ही निवडून दिलेत मात्र आमच्या कामाकडे कोणी फिरकलंच नाही असं या ठिकाणी शरदताई संध्याताई भांडेकर यांनी या ठिकाणी त्यांची भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे आणि हे सगळेच मंडळी जे आहेत हे सगळेच महिला मंडळ जे आहे ते मोठ्या या ठिकाणी त्यांचा संताप व्यक्त करत आहेत बघूया नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि प्रशासन याकडे कसं लक्ष देतं आणि ह्या महिलांचं जे काही वेदना आहेत त्या कधी समजून घेतील असं या ठिकाणी महिलांचा प्रश्न पडलेला आहे PN मराठी करता सुहास बोराडे माजलगाव बीड